आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। सिद्धिविनायक बीएड महाविद्यालयात वैज्ञानिक दृष्टिकोन प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न। नांदगाव येथील ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या श्री सिद्धिविनायक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने वैज्ञानिक दृष्टिकोन प्रात्यक्षिक सादरीकरण व प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। याप्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉक्टर श्री ठकसेन गोराणे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य विक्रम घुगे हे होते। तसेच ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे सरचिटणीस रमेश पगार यांची प्रमुख उपस्थिती होती। डॉक्टर गोराणे यांनी चमत्कारावर आधारित अनेक प्रात्यक्षिके व प्रयोग सादर करून वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व विद्यार्थी शिक्षकांना पटवून दिले। त्यांनी विवेकी विचार आणि सामाजिक स्वास्थ्य यांचा संबंध व गरज विविध संदर्भाद्वारे प्रतिपादित केली। भगीनाथ जेजूरकर, ज्येष्ठ पत्रकार मारुती जगदने यांनी अंधश्रद्धेचे अनेक उदाहरणे देऊन प्रबोधन केले। विद्यार्थी शिक्षकांनी उपस्थित केलेले प्रश्न वजा शंकांचे डॉक्टर गोराणे सरांनी अचूक उत्तरे देऊन समाधान केले व भावी पिढीला वैज्ञानिक दृष्टिकोन देण्यात शिक्षकाची भूमिका कथन केली। अध्यक्षांनी आपल्या मनोगतात अंधश्रद्धा बुवाबाजीच्या परिणामांचा घातक परिणाम विशद केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मीरा कांबळे व प्राध्यापिका पूजा गवळी यांनी केले। प्रास्ताविक प्राध्यापक रवींद्र सुरसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक इप्पर सर व प्रमुख व्याख्यात्यांचा परिचय प्राध्यापक पवार सर यांनी करून दिला। कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सरचिटणीस आप्पासाहेब पगार, महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर ठकसेन गोराणे, प्राध्यापक सुरेश नारायणे सर, मारुती जगदने, भागीनाथ जेजूरकर, भूषण गरुड चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक विक्रम घुगे, प्राध्यापक रवींद्र सुरसे, प्राध्यापक किरण पवार, प्राध्यापक अनिल इप्पर, प्राध्यापक मीरा कांबळे, प्राध्यापक पूजा गवळी, प्राध्यापिका निकिता घोडगे, प्राध्यापिका दिव्यानी देहाड्राय, प्राध्यापिका वंदना राठोड, किरण बोरसे, शुभम पवार तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। वंदे मातरमने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला।